नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाची अत्यंत खराब अवस्था आणि वाढत्या अपघाताच्या धोक्याविरोधात आज नागरिक आणि वाहन चालकांनी तीव्र आंदोलन छेडलं. मी रोड बोलतोय, मला वाचवा, मृत्यूला जबाबदार कोण, अशा फलकांद्वारे आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली. हे आंदोलन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. गणेशोत्सव संपला, नवरात्र आणि दसरा पार पडले, आता दिवाळी आली, पण प्रशासन अजूनही झोपेतच आहे, असा संतप्त रोष आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला. दररोज शेकडो नागरिकांचा या मार्गावरून प्रवास होत असून अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा थेट इशारा देत तात्काळ रस्त्याची डागडुजी करून नागरिकांचे प्राण वाचवावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. बाजार गल्ली सुळेभावी येथे शुक्रवारी झालेल्या चोरी प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी छडा लावला आहे. एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याच्याजवळून तब्बल 3,66,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी घरातील मंडळी घरात असतानाच तिजोरीतील 61 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता. घरातील सर्वजण असतानाच चोरी कशी झाली, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोरही उपस्थित झाला होता. रविवारी सकाळी सुळेभावी खणगाव रोडवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून 61 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चोरी करणारा अल्पवयीन मुलगा ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांचाच नातेवाईक निघाला आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता घरातील दोघे जण झोपले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून तिजोरी उघडून दागिने पळवल्याची कबुली त्याने दिली. मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक RI पट्टणशेट्टी, उपनिरीक्षक चंद्रशेखर सी, हवालदार BB कड्डी, हनुमंत यरगुद्री, चन्नाप्पा हुंचाळ, RS तळवार, RS बळुंडगी, TG सुळकोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव ग्रामीणचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची मलप्रभा घटप्रभा नदी खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. युवराज कदम हे यापूर्वी बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच APMC बेळगावचे माजी अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. ग्रामीण भागातील राजकारणाचा आणि शेतकरी प्रश्नांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. सिंचन सुविधा, पाणी पुरवठा योजना आणि शेतीपूरक विकास योजनांवर विशेष भर दिला जाईल. या नियुक्तीमुळे ग्रामीण मराठा समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न दिसून येतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते, महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेच्या कर विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्यावर झालेल्या शिस्तभंग कारवाई विरोधात पालिकेतील विरोधक सदस्यांनी सोमवारी आंदोलन केले. त्यांनी पालिका आयुक्त शुभा बी यांना निवेदन सादर करून न्याय चौकशी करण्याची मागणी केली. विरोधकांनी आरोप केला आहे की सत्ताधारी भाजप दबावाच्या राजकारणाचा वापर करत आहेत. कर विभागातील काही त्रुटींची जबाबदारी फक्त उपायुक्त तालीकोटी यांच्यावर टाकून त्यांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवकांनी ही कारवाई एकतर्फी असून खालच्या अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, मुजम्मिल डोनी आणि इतर सदस्य उपस्थित होते. निवेदनात उपायुक्तांवरील अन्याय थांबवावा अशीही मागणी करण्यात आली आहे. बेळगावहून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेस तिचे अंदाजे 4,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बागा बीच परिसरात रस्त्यावर पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कळंगूट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर, स्नेहल माळीक, साईल वैगणकर, पोलीस हवालदार अभिषेक आणि सिद्धार्थ या अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू केला.
त्यांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे काही तासातच हरवलेले मंगळसूत्र शोधून काढण्यात यश आले. शोधलेल्या मंगळसूत्राची ओळख पटवून ते सुरक्षितपणे संबंधित महिलेच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि सेवाभावना याचे यामुळे पुन्हा एकदा दर्शन घडले. सदर पर्यटक महिलेने गोवा पोलिसांचे मनपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे. या घटनेमुळे गोवा पोलिसांची प्रतिमा आणखी मजबूत झाली असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचं योगदान अधोरेखित झालं आहे. खानापूर तालुक्यातील काटगाळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंगविकलांग कल्याण संघ खानापूर यांच्या वतीने आज सोमवार दिनांक 13 रोजी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अंगविकलांग व मूकबधिर मुलांसाठी शाळा उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की अशा प्रकारची शाळा स्थापन होणं हे अपंग बांधवांच्या हक्कांच्या दृष्टीने तसेच त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. या मागणीच्या पूर्ततेमुळे खानापूर परिसरातील विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल निर्णायक ठरणार आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विद्यानगर परिसरात उद्यानाच्या विकास कामांसाठी भूमिपूजन संपन्न झाले. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. या प्रकल्पासाठी अंदाजे 98,10,000 रुपये इतका खर्च अपेक्षित असून उद्यानात विविध सुविधा व व्यवस्था विकसित केल्या जाणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत काम पूर्ण करावं असे निर्देश यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. याप्रसंगी सुरेश रोट्टी, माल्ली, मुस्ताक मुल्ला, संजीव देसाई, सुजाता संधी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या विकास कामामुळे स्थानिक रहिवाशांना चांगले हरित व आरोग्यदायी वातावरण मिळणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बेळगाव येथील प्रीती संगम कराओके ग्रुपतर्फे नुकतीच कोजागिरी पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली. या खास कार्यक्रमात ग्रुपच्या सर्व सदस्यांनी गरबा, दांडिया, कराओके गीते तसेच सुगंधी दुधाचा आस्वाद घेत उपस्थित क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. सांस्कृतिक वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम हास्य, विनोद, संगीत आणि एकमेकांशी संवादाने उत्साहात पार पडला. कार्यक्रमादरम्यान कराओके गाण्यांनी उपस्थितांचा भरभरून उत्साह वाढवला. यावेळी ग्रुपचे आयोजक सुनील धर्माधिकारी यांनी सांगितले की प्रीती संगम कराओके ग्रुप केवळ संगीत सत्रच नव्हे तर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करत असतो. सर्व सदस्यांचा उत्तम प्रतिसाद आणि सहभाग यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरल्याचं त्यांनी नमूद केलं. हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या 15 वर्षांच्या अथक सेवेला यश मिळालं असून संस्थेचे दीर्घकालीन स्वप्न पूर्णत्वास गेलं आहे. रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी बेळगाव किल्ला तलाव येथे नवीन स्कूटर बोटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी बेळगाव शहर पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी, वनसंरक्षक रंगनाथ राठोड, SCOC टीम सदस्य तसेच HERFचे मुख्य कार्यकारी अधिकारी बसवराज हिरेमठ आणि संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रकल्प ॲक्वा अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड शिनोळी, चंदगड या कंपनीच्या CSR निधीच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे. आजपासून ही स्कूटर बोट आपत्ती, पूर, अपघात व आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी 24/7 सज्ज असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील मोहन ज्योतिबा पवार वय 26 या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गेल्या वर्षभरापासून आमदारांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवत त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागत होता. प्रारंभी आरोपीने चॅटिंगच्या माध्यमातून मैत्रीचा प्रयत्न केला आणि नंतर अनेक तरुणींचे अश्लील फोटो पाठवून आमदारांच्या राजकीय प्रतिमेला डाग लावण्याची धमकी दिली. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन अखेर त्याला अटक करण्यात यश आलं. या घटनेमुळे हनी ट्रॅपप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या खंडणी प्रकरणांबाबत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी विविध शिक्षक आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की दिनांक 1 एप्रिल 2006 नंतर सेवा स्वीकारलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा धोक्यात आली असून कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. शिक्षकांनी पत्रकारांशी बोलताना जुनी पेन्शन योजना अधिक सुरक्षित आणि स्थिर असल्याचं स्पष्ट केलं. सध्या हजारो कर्मचारी त्यांच्या आर्थिक भविष्याबाबत चिंतित असून त्यांनी जुनी योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी केली आहे. यावेळी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. कामधेनू अय्यप्पा सामाजिक सेवा संस्था व महेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 30हून अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवून तब्बल 18 जणांनी रक्तदान केले. काहींना आरोग्याच्या तक्रारींमुळे आपले रक्तदान करता आले नाही, मात्र त्यांच्या सहभागाची आणि सेवा भावनेची उपस्थितांनी प्रशंसा केली. संस्थेचे अध्यक्ष आनंद नवले, उपाध्यक्ष शिवलिंग तसेच गोरक्षक निलेश यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यातही सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प केला. सदर शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे. हत्तरगी ते बेळगाव दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग सध्या धुळीने भरलेला असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोज मंजू यांनी या संदर्भातील व्हिडिओ शेअर करून रस्त्याची बिकट अवस्था दाखवली आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून यामुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय. विशेष म्हणजे या रस्त्यावर टोल वसूल केला जात असतानाही देखभाल आणि दुरुस्तीचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संबंधित प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे टोल भरूनही धुळीतून प्रवास करावा लागतो. ही शोकांतिका आहे असा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जातोय. अखिल कर्नाटक विना अनुदानित शिक्षण संस्था संघटनेची बैठक हुबळी येथे अखिल कर्नाटक शिक्षण संस्थेचे राज्याध्यक्ष रेवण सिद्ध जलादे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्याबद्दलची सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्नाटक शासनाने जर 1 नोव्हेंबर रोजी विना अनुदानित शिक्षण संस्था अनुदान न दिल्यास 19 नोव्हेंबरपासून शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष रेवण सिद्ध जलादे यांनी दिला आहे. बैठकीसाठी निपाणीसह राज्यातील असंख्य शिक्षक उपस्थित होते. कर्नाटक सरकारचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी 1995 नंतरच्या शाळांना लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कमीत कमी 10 वर्षांच्या शाळेला म्हणजेच 2005 पर्यंतच्या सर्व विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. पण जर 1 नोव्हेंबरला अनुदान घोषणा नाही केल्यास 19 नोव्हेंबर नंतर सर्व विना अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्धार या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. राज्यात जातनिहाय जनगणनेचे काम 22 सप्टेंबरपासून सुरू झाले. 7 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. त्याला मुदत वाढ मिळून 18 ऑक्टोबरपर्यंत गणतीचं काम पूर्ण करावं लागणार आहे. निपाणी तालुक्यात मुदतीपूर्वीच गणतीचं काम पूर्ण झालंय. तालुक्यात उद्दिष्टापेक्षा अधिक कुटुंबांची गणती झाली असून 112% कुटुंबांपर्यंत पोहोचून गणतीदारांनी आपलं काम चोखपणे बजावलं आहे. जिल्ह्यात एकूण सर्वेक्षणाच्या बाबतीत निपाणी तालुका 7व्या क्रमांकावर राहिला आहे. तालुक्यामध्ये शिक्षक वर्गाने चांगले सहकार्य केल्यामुळे गणतीची प्रक्रिया गतीने झाली आहे. सध्या बहुतांशी कुटुंबांची गणती पूर्ण झाली असली तरी अजूनही काही कुटुंबे गणतीपासून वंचित राहिली असतील तर त्यांचा शोध सुरू आहे. एकही कुटुंब गणतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यानंतर त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार M.N. बळीगार यांनी दिली. कोल्हापूर येथे सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची निपाणीतील प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत 1 नोव्हेंबर रोजी आपण निपाणीत हजर राहणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी बोलताना खासदार माने म्हणाले
की कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाळणे हे कर्नाटक शासन व विशेष करून बेळगाव जिल्हाधिकारी यांनी पाळणे बंधनकारक आहे. ते काळा दिन कार्यक्रमाला विरोध करू शकत नाहीत. तसे केल्यास तो कोर्टाचा अवमान होईल. 1 नोव्हेंबरच्या कार्यक्रमास कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत. या काळा दिनाच्या कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत, असे त्यांनी सांगितले. निपाणीत नगरपालिकेच्या वतीने खाऊकट्टा निर्मिती करण्याचे नियोजन झाले आहे. त्याची पायाखोदाई मंगळवारी करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. तत्पूर्वीच डोंबारी समाजाच्या वतीने सदर खाऊकट्टा निर्मितीला विरोध केला जात आहे. यासाठी समाज बांधवांनी निपाणी नगरपालिकेसमोर सोमवारी ठिय्या मांडला. निपाणीत जुना PB रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यान नजीकच्या जागेमध्ये खाऊकट्टा निर्मिती नगरपालिकेतर्फे केली जाणार आहे. मात्र सदर जागा ही डोंबारी समाजसेवा मंडळासाठी राखीव आहे. 2001 साली नगरपालिकेने ही जागा आणि समाज भवन बांधण्यासाठी 4 लाख रुपये निधी दिला होता. यातून समाज भवन बांधले आहे. उर्वरित जागेमध्ये समाज बांधवांकडून विविध उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. असे असताना नगरपालिकेने येथे खाऊकट्टा निर्मिती करणे हा समाजावर अन्याय आहे. त्यामुळे मंगळवारी येथे पायाखोदाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री लाखे, अशोक लाखे, प्रशांत लाखे, अमोल कांबळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.